मला न पटणारी गोष्ट आहे. त्यामुळे जर तसं झालं तर संपूर्ण इचलकरंजी शहरातील आंबेडकरवादी जनता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर नाराज राहील आणि तसा प्रयोग त्यांनी थांबवावा करत असतील असे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं आग्रहाची त्यांना विनंती केली. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळं महायुतीनं सन्मानपूर्वक आमचा जागेच्या संदर्भातला प्रस्ताव विचार करून आम्ही केवळ 2 जागा मागितल्या. 2 जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 3 असे 2 प्रभाग आम्ही मागत आहोत. या प्रभागामध्ये आमची दावेदारी कायम असणार. रिपब्लिकन पक्षाला यापूर्वी इचलकरंजी नगरपालिकेमध्ये इतिहास आहे. यापूर्वीसुद्धा आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यावेळच्या पक्षांच्या बरोबर युती असताना इचलकरंजी नगरपालिकेमध्ये श्रीनिवास कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून पद भूषवलेला. या सर्व परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्ष आज दावेदार जे आहे तर निवडून येण्याच्या क्षमतेची माणसं रिपब्लिकन पक्षाकडे आहेत. त्यामुळे ही 2 प्रभाग आम्ही जे मागतोय इतके दिल्यामुळे संपूर्ण शहरभर आंबेडकरवादी जनता महायुतीबरोबर आहे. आणि जर दोन्ही जागेच्या बाबतीत जर विचार झाला नाही तर मात्र आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्हाला लढावं लागेल. त्या नात्यानं आम्ही या निवडणुकीला सामोरी जाणार आहोत आणि सामोरी जात असताना भारतीय जनता पक्षानं अजितदादा पवार आणि सेनेच्या आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी आमच्या आग्रहाच्या प्रस्तावावर विचार व्हावा, विचार करावा आणि मग आपलं प्रतिनिधित्व जे आहे ते आम्हाला दिलं पाहिजे. उद्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये आम्ही फॉर्म भरतो आहे. भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष असल्यामुळं त्यांच्या समन्वयानं फॉर्म भरायची आमची इच्छा आहे. प्रतिनिधित्व दिलं तर आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत आणि जर का प्रतिनिधित्व नाही दिलं तर मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं आम्ही उद्या श्रीनिवास कांबळे यांचा उमेदवारी अर्ज महानगरपालिकेमध्ये 6 दाखल करतात. आणि 3 मधनं कोण आहे साहेब दावेदार आपलं? 3 मध्ये सुद्धा 2 दावेदार आहेत. ते आम्ही यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडण्याचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांना आहे. आम्ही प्रभाग सोडवून घेण्याची प्रक्रिया आहे ती आम्ही स्थानिक जिल्हा पातळीवर महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर करतात. प्रभाग सोडवून घेणे आणि त्या प्रभागातील उमेदवार आठवले साहेब स्वतः घोषित करतायत आणि त्यावेळी त्यांना EB फॉर्म होतो दिला जातो. रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. प्रत्येक प्रभागावर निवडून येण्याची क्षमता जी आहे त्यात खारीचा जो वाटा आहे, निवडून येणारा वाटा जो आहे तो रिपब्लिकन पक्षाचा असेल. आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करून माहितीबरोबर आमचे प्रभाग आम्हाला मिळावे आग्रह करतो आणि तसा प्रस्ताव आम्ही या महायुतीच्या नेते माजी आमदार माजी मंत्री आदरणीय प्रकाशअण्णा आवाडे, माजी आमदार अळवणकर साहेब, विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्याकडं आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे. 2 जागा मागणीचा आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे पोहोचलेला. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर, भारतीय जनता पक्षाचे खासदार माननीय खासदार धनंजय महाडिक, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांच्याशी आमचा संवादही झाला. क्षीरसागर साहेब यांच्याबरोबर संजयदादा मंडलिक, खासदार धनशेर मंडलिक यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही एक महायुतीमधला मोठा घटक आहोत, पहिला घटक आहोत. त्यामुळे आमच्या या मागणीचा विचार व्हावा आणि आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जावं अशी पहिली आग्रहाची मागणी आमची आहे.
आता अलका सोयी ज्या भरणार गेल्या त्या मागासवर्गीय गटातल्या